आपण सुरुवात करूया वचनाची. ये जे वचन या ठिकाणी तुमच्यासाठी शेअर करून देणार आहे, परमेश्वर स्तोत्र 138 वचन 8, साम्स 138 अँड वर्ड्स 8. परमेश्वर माझ्यासाठी सर्व काही सिद्धीस नेईल. परमेश्वर माझ्यासाठी सर्व काही, परमेश्वर माझ्यासाठी सर्व काही सिद्धीस नेईल म्हणजे पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. या वर्षात काहीच अपूर्ण राहणार नाही. या वर्षात सगळं पूर्ण होणार आहे. या वर्षात सगळं परमेश्वराला पूर्ण करायचं आहे. देवाच्या लेकरांनो, प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी अपूर्ण असलेल्या कदाचित तुमच्या निदर्शनास येतील. बऱ्याच गोष्टी, लेकरांचं भविष्य, एस्पेशली लेकरांचं भविष्य अर्ध असलेले कदाचित तुम्हाला वाटेल. तुम्ही पाहिलेले जे चांगले स्वप्न तुमच्या भविष्याबद्दल ते अपूर्ण असलेले कदाचित तुम्हाला वाटेल. तुमचे प्लॅन्स आणि तुमच्या योजना अपूर्ण असलेले कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल. तुमची सेवकाई अपूर्ण असलेली कदाचित तुम्हाला वाटेल. आणि इतर अशा बऱ्याच गोष्टी जे तुमच्या लाईफचा उद्देश वगैरे अपूर्ण असलेलं कदाचित तुमच्या निदर्शनात येत असतील. परंतु स्तोत्र 138:8 या नवीन वर्षाच्या या पहिल्यामध्ये परमेश्वराने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे, परमेश्वर माझ्यासाठी सर्व काही पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. तर तो एक पॉझिटिव्ह फेथ घेऊन आपण पुढे जाणार आहोत. कारण बघा, परमेश्वराचं वचन फिलिप्पियन्स पत्र 1 अध्याय वचन 6 मध्ये दिलेले, फिलिपियन्स चॅप्टर 1 अँड वर्ड 6 मध्ये दिलेले, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभ केला आहे तो पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. जे तुमच्या ठाई त्याने काम आरंभ केलेलं आहे, शेवटी तो पूर्ण करणार आहे. बघा, तुमच्या लाईफमध्ये जे काही सुरू झालेलं आहे ते असंच अकस्मात झालेलं नाही, एकाएक झालेलं नाही, ॲक्सिडेंटली झालेलं नाही, अचानक झालेलं नाही, तर त्यामागं एक दैवी योजना आहे. आणि फिलिप 1:6 प्रमाणे ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभ केलेले तो काय करणार आहे? पूर्ण करणार आहे. प्रभूला धन्यवाद. परमेश्वर सर्व काही पूर्ण करणार. कशासाठी? आपण खूप चांगले आहोत म्हणून नाही, आपण सुंदर दिसतो म्हणून नाही, आपण इतरांपेक्षा चांगले आहे म्हणून नाही, आपण पवित्र आहे म्हणून नाही. तर प्रियांनो, ही देवाची दया आहे. आम्ही जळून भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया आहे प्रियांनो. तर देवाच्या दयेमुळे तो सर्व काही पूर्ण करणार आहे. आपल्यामध्ये काहीच नाही. देवाची कृपा आपल्या जवळ आहे. देवाच्या कृपेने त्याने तुम्हाला भरलेलं आहे आणि त्याची कृपा पूर्णत्वेस नेणार आहे. मी तुम्हाला सांगतो देवाची कृपा म्हणजे काय है ना. देवाची कृपा म्हणजे काय? तर देवाची कृपा म्हणजे काय? आता समजा माझ्याकडे 100 रुपये आहे आणि माझ्या मित्राने मला 10 रुपये मागितले. तर समजा ते 100 रुपये मधून मी त्याला 10 रुपये दिले, तर मी त्याला मदत केलेली आहे. पण माझ्या मित्राने मला 10 रुपये मागितले, माझ्याकडे टोटल किती पैसे आहे? 100 रुपये. त्याने मला 10 रुपये मागितले आणि मी त्याला 100चं 100 दिलं, म्हणजे मी त्याच्यावर कृपा केलेली आहे. मग देवाने आपल्यावर फक्त मदत केलेली नाही, देवाने आपल्यावर कृपा केलेली आहे आणि त्या कृपेचा परिचय या मीटिंग मध्ये परमेश्वर आपल्याला देणार आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. तर मी आता तुम्हाला बोललो की परमेश्वर सर्व काही पूर्ण करणार आहे. मग परमेश्वर सर्व काही पूर्ण करणार आहे याचे काही उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. पहिलं मी उदाहरण देणार आहे रूथचं.
पवित्र शास्त्र बायबलमधून रूथचं उदाहरण आपण घेणार आहोत. देवाने रूथच्या जीवनामध्ये सर्व काही पूर्ण केलं. रूथ एक मोवाबी स्त्री होती, म्हणजे ती यहुदी नव्हती, देवाने निवडलेल्या कुळातून नव्हती. ती एक यहुदी होती, परराष्ट्रीयन होती. जसं आपण पण परराष्ट्रीय आहोत, पण आपल्यावर देवाची कृपा झाली. जसं मी बोललो, देवाने सगळंच देऊन टाकलं, एकुलता एक पुत्र, काहीच ठेवलं नाही त्याने. तर ती पण एक मोवाबी स्त्री होती आणि तरुणपणातच रूथ विधवा झालेली होती. आणि रूथच्या जीवनामध्ये तिचे सर्व आशीर्वादाचे दरवाजे बंद झाले आणि पतीच्या मृत्यूनंतर तिचं भविष्य अंधकारमय झालं. एक निराशा, एक उदासीनता रूथच्या लाईफमध्ये आले आणि रूथला वाटलं की लाईफ कदाचित असंच असतं का काय. दुःखी झाली. कारण का? तिला संतान नव्हतं, मुलं बाळ नव्हती. मग ते आता सांगा कोणाच्या भरोश्यावर जगणार. निराश, दुःखी, तिचं अंतःकरण तुटलेलं होतं, वेदनेने ती ग्रासलेली होती. आणि या दुःखामधून देवाच्या पूर्णतेची सुरुवात रूथच्या लाईफमध्ये सुरू झाली. आणि असं गोष्टी घडल्या प्रियानो. रूथच्या लाईफमध्ये बोआज आला. ती स्टोरी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आहे ना. रूथ आहे, अर्पा आहे 2, आणि नामी आहे 3, आणि आता बोज एंट्री मारत आहे 4. तर नामी ही रूथची सासू होती. अर्पा आणि रूथ या 2 सुना होत्या. नामी त्यांची सासू होती. आणि मग बोअजची एंट्री तिथं झालेली आहे. मग बोअजची एंट्री झाल्यानंतर बोअज हा रूथला काय म्हणत आहे बघा, आपण वाचूया. रूथचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 11. रूथ चॅप्टर 3 अँड वर्ड्स 11. तर 3:11 मध्ये बोअज रूथला असं म्हणत आहे, मुली भिऊ नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करतो. म्हणजे बोआज रूथला असं बोलत आहे, तो म्हणत आहे, मुली तुझ्या संबंधाने जे काय करायचं आहे ना, ते सगळं मी करणार आहे. म्हणजे रूथचं लाईफ आता एकदम मिसरेबल झालेलं आहे, उदास, दुःखी, खिन्न झालेलं आहे, अंधकाराचं भविष्य झालेलं आहे. आणि अशा वेळेस बॉस काय म्हणत आहे, मुली तुझ्या संबंधाने जे करायचं आहे ते मी काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे रूथला किती आनंद झाला असेल त्यावेळेस. प्रिय बंधू बहिणींनो, या मीटिंग मध्ये पण बॉसचा आध्यात्मिक अर्थ आहे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त आपल्याशी बोलत आहे, मुली मुला भिऊ नको, तुझ्या संबंधाने जे काय करायचे आहे ते मी पूर्ण करणार आहे. तर या मीटिंगच्या द्वारे प्रभू कसं पूर्ण करणार आहे हे मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं बोअजची एंट्री झालेली आहे. आपण पाहतो बोअज म्हणजे येशू ख्रिस्त. आणि दुसरं रूथ म्हणजे आपण प्रत्येक जण, आत्ताची वर्तमान मंडळी अर्थात अभिषेकाने भरलेले आपण प्रत्येक जण म्हणजे रूथ आहोत. आणि नामी म्हणजे कोण? नामी म्हणजे सर्वंट्स ऑफ गॉड, देवाचे सेवक. नामीचा आध्यात्मिक अर्थ काय? देवाचे सेवक लोक. आणि त्याच्यामध्ये एक गेली अर्पा. अर्पा काय केली? ज्यावेळेस नामी बोलली, माझ्याकडे आता 3रा मुलगा नाही, नाहीतर तुझं लग्न करून दिलं असतं, एक काम करा, आता तुम्ही दोघी माझ्यापासून जावा आणि तुम्ही काय करा, लग्न करा, मॅरेज करा आणि तुमचं लाईफ तुम्ही चालवा. मग त्यावेळेस अर्पा काय करते? अर्पा कदाचित याच वाक्याची वाट पाहत होती आणि ती तिला बाई बोलले, तिचा मुका घेतले आणि तिला सोडून अर्पा निघून गेली. अर्पा म्हणजे कोण? अर्पा म्हणजे
हात सोडले गेलेली मंडळी, पतन पावलेली मंडळी जी नामीला सोडून गेलेले आहे. परंतु रूत काय म्हणत आहे, नाही मी तुला सोडून जाणार नाही. तर तुझा देव तो कोणाचा देव? माझा देव. म्हणजे जे तू करणार ते मी करणार. मी सर्वांना सोडू शकते, पण मी तुला सोडणार नाही. तर याद्वारे आपल्या काय लक्षात येतं? नामीला सोडायचं. बोला बोला, नामीला. नामी म्हणजे कोण? देवाचे सेवक. सगळे सुटले तरी चालेल, देवाच्या सेवकांना धरून ठेवा. प्रेज द लॉर्ड. रूथच्या जीवनामध्ये सर्व काही पूर्ण झाले. त्याचं महत्वाचं श्रेय काय आहे? परमेश्वराने नामी आणि रूथ यांना जोडून ठेवलं होतं, यांना दोघांना एक केलं होतं. तर प्रिय बंधू बहिणींनो, या दिवसात लक्षात ठेवा, आपले जे नामी आहे, जे देवाचे सेवक आहे, यांना आपण कधी सोडायचं नाही. का? कारण नामीने रूथला गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं, आणि नामीने स्वतः रूथला बोआजकडे नेलं. प्रेज द लॉर्ड. आमचा बोआज कोण आहे? नाही ऐकलं मी. येशू ख्रिस्त बोआज आहे. आणि आपल्या बोआज बरोबर आपली भेट करून द्यायची असेल तर एक नामी पाहिजे. नवमी, ज्याला आपण म्हणतो नामी. तर नवमी म्हणजे देवाचे सेवक. देवाच्या सेवकांना धरून आपण राहिलं पाहिजे. मग देवाचे सेवक आपली भेट कोणाची करून देईल? बोआजची करून देईल. बोआज म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांची इच्छा आहे, सर्वांना तळमळ आहे, प्रत्येकाला वाटतं प्रभू येशू ख्रिस्त मध्याकाशात आल्याबरोबर आम्ही उडून त्याला भेटलो पाहिजे. हो, प्रेज द लॉर्ड. चांगली इच्छा आहे, चांगली आशा आहे, आपल्या सर्वांची आशा ती आहे. परंतु नामीला सोडू नका, नामीला धरून ठेवा. प्रेज द लॉर्ड. इथं प्रत्येकाला मी हेच विचारणार, तुमच्यासाठी एक नामी पाहिजेच. आणि कोणती नामी? उलटा रस्ता दाखवणारे नाही, अर्पाच्या ग्रुपची. सरळ रस्ता दाखवणारे पाहिजे. या दिवसात पालकांची काही कमी नाहीये, रॉंग टीचिंगची पण काही कमी नाही. परंतु प्रियांनो, आपल्याला खरं देवाचं मार्ग दाखवणारे जे नामी सारखं देवाचे सेवक जर असले ना, 1001% शेवटला करणा वाजल्याबरोबर, मेलेले जिवंत झाल्याबरोबर, मध्य आकाशात येणाऱ्या येशू ख्रिस्ताची आपली भेट होणार आहे. प्रियांनो, प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर रूथच्या काही क्वालिटी जे नामीने शिकवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. नामीने कसं गायडन्स केलं रूथला ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर नामीने तिला काय केलेलं आहे? 4 प्रकारचे गायडन्स केलेलं आहे. त्याला 4 इंडिकेशन दिलेले, 4 प्रकारचे मार्गदर्शन केलं नामीने रूथला. त्यामुळे बोआजची भेट झाली आणि बोआजने सर्व काही पूर्ण करून टाकलं. ते 4 गोष्टी कोणत्या होत्या? हे रूथचं पुस्तक 3रा अध्याय, रूथच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि वचन 3 मध्ये आपण ते पाहू शकतो. प्रियांनो, पहिलं काय दिलेलं? तू काय कर? नाहण कर. आणि दुसरं दिलेले माखण कर. दुसरं काय दिलेले? माखण कर. आणि तिसरं दिलेले चांगली वस्त्र घाल. आणि चौथं शेवटचं दिलेले खळ्यात जा. गो टू द थ्रेशिंग फ्लोर. खळ्यात जा. तर हे 4 गोष्टी या ठिकाणी आहे. प्रियांनो, कोणते 4 गोष्टी? पहिलं नाहण, दुसरं माखण, आणि तिसरं चांगले वस्त्र, आणि चौथं खळ्यात जा. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. तर पहिलं काय करायचं आपल्याला? तिला सांगितलं नाहण कर. नाहण म्हणजे काय? कोण मोठ्याने बोलेल इकडं लेफ्ट साइडला? अंघोळ कर. राईट वाले मधल्यांनी बोललं, काय हरकत नाही. तर नाहण कर म्हणजे काय? अंघोळ कर. बोआजची भेट व्हायला पाहिजे तर पहिली काय करायला पाहिजे? अंघोळ करायला पाहिजे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती.
आणि प्रियांनो, अंघोळ म्हणजे कशाबद्दल दिलेलं आहे? जसं इफिसकरास पत्र 5वा अध्याय वचन 26 मध्ये दिलेले वचनाचं जलस्नान. इफिस 5:26 मध्ये काय दिलेले? वचनाच्या जलस्नानाने. म्हणजे आपल्याला वचनाचं जलस्नान पाहिजे. वचनाचं जलस्नान म्हणजे काय? वचनामध्ये आपल्याला पूर्ण यायचं. तेच इफिस 5:26 मध्ये त्या ठिकाणी दिलेले वचनाचं जलस्नान. म्हणजे वचनाने डायरेक्ट काय करायचं? आपल्याला आंघोळ करायची. तीच नामी बोलती तिला, अगं पहिलं आंघोळ कर. पहिलं काय कर? आंघोळ कर. तर आपण सर्व आध्यात्मिक रूत आहोत, आपण मंडळी उचलली जाणारी आहोत. तर परमेश्वराचं वचन तेच म्हणत आहे, आपल्याला आंघोळ करायची आहे. पण आंघोळ कशाने करायची आहे? वचनाने करायची आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. तर आपल्याला वचनाने आंघोळ करायची आहे. वचनाने शॉर्टकट मारायचं नाही. काय काय लोक फक्त तांब्यावर पाणी घेतलं, तोंड धुतलं की झालं त्यांचं. नाही, शॉर्टकट मारायचं नाही. आणि काय काय लोक फक्त हातपाय धुतात, ते पण शॉर्टकट मारायचं नाही. एक जग पाणी बस झालं हातपाय धुवायला, तोंड धुवायला एक तांब्या पाणी बस झालं. पण वचन आपल्याला सांगतं, वचनाने काय करायचंय? जलस्नान करायचे, आंघोळ करायचे. तेच नामीचं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, आंघोळ कर. तर प्रिय बंधू बहिणींनो, या दिवसात आपल्याला वचनाची कास धरायचं आहे. वचनाने आंघोळ करायचं म्हणजे वचनाने भरून जायचंय. वचनाने अगदी काय व्हायचं? आपल्याला भरून जायचंय. आता मी तुम्हाला सांगतो, कुठपर्यंत तुम्ही वचन ऐकलं पाहिजे, कुठपर्यंत तुम्ही वचन वाचलं पाहिजे, कुठपर्यंत वचनाचा तुम्ही मर्म घेतला पाहिजे, ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. आपण वाचूया कलस्करास पत्र, त्याचा पहिला अध्याय वचन 28. कोलोशियन्स चॅप्टर 1 अँड वर्स 28. त्याला आम्ही गाजवतो, सर्व ज्ञानाने प्रत्येक माणसाला आम्ही बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो, यासाठी की आम्ही प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करून पुढे ठेवावे. पूर्ण करून उभे करावे. पूर्ण करून काय करावे? उभे. काही ट्रान्सलेशन मध्ये पुढे करावे, पुढे नाही उभे करावे. राईट ट्रान्सलेशन काय? दॅट वी मे प्रेझेंट एव्हरी मॅन परफेक्ट इन क्राइस्ट. है ना? प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. तर प्रियांनो, या ठिकाणी असं दिलेलं आहे, पौल म्हणतो आम्ही वचनाची घोषणा करतो. पहिला काय दिलेलं? तो घोषणा करतो. आणि दुसरं दिलेले आम्ही बोध करतो. आणि तिसरं दिलेले आम्ही शिकवतो. घोषणा, बोध आणि शिकवणे. हे कशाच्या माध्यमातून येतं? देवाच्या वचनातून. म्हणजे घोषणा कशाची करायची? शाबाश. बोध कशाचा करायचा? आणि शिकवायचं काय? परमेश्वर. ज्या वेळेस घोषणा, बोध, शिकवणं देवाचं येतं, इथं पौल म्हणतो आम्ही त्याच्याद्वारे माणसाला काय करतो? ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करतो. तर लक्षात ठेवा, आपल्याला पूर्ण बनायचं आहे. एक लहान बाळ ज्या वेळेस जन्मतो, लहान बाळ जन्मण्यासाठी 9 महिने बस झाले. 1 वर्ष बस झालं बाळाचा जन्म होण्यासाठी. पण तो बाळ बाप बनण्यासाठी 25 वर्ष लागतात. म्हणजे कदाचित तुम्हाला तारणाचं वचन मिळालं असेल, कदाचित तुमचा नवीन जन्म झाला असेल, कदाचित तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, कदाचित ख्रिस्ताची ओळख झाली असेल. अरे, तुमचा जन्म झालेला आहे, आता तुमची वाढ झाली पाहिजे. आणि त्या वाढासाठी देवाच्या वचनाची घोषणा हे तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. देवाचा बोध आवश्यक आहे प्रत्येकाला. तर लक्षात ठेवा प्रियांनो, आपल्याला वचनामध्ये परिपूर्ण व्हायचं आहे. कारण पवित्र शास्त्र बायबल म्हणतं, देवाने काय केलेले? आपल्या नावापेक्षा वचनाला प्राधान्य दिलेले, जास्त पुढे केलेलं आहे. म्हणून आपल्याला पहिलं नामी रूतला म्हणते, जा आणि अगं पहिलं काय करून घे? आंघोळ करून घे. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला आंघोळीची गरज आहे. कोणतं आंघोळ? नॉट शॉवर बाथ.
हे कोणतं आहे? वचनाचं. म्हणजे वचनाने एवढे भरून जावा, एवढे देवाच्या वचनाने भरून जावा की हळूहळू तुम्ही ख्रिस्तामध्ये काय झाले पाहिजे? पूर्ण झाले पाहिजे. आणि प्रभू तसं करण्यास समर्थ आहे. परमेश्वर तसं तुम्हाला बनवण्यासाठी शक्तिमान परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी दुसरं काय दिलेलं आहे? दुसरं दिलेले माखण कर. माखण म्हणजे काय? माखण कर. माखण म्हणजे प्रियांनो तेल लावणे. माखण म्हणजे काय? तेल लावणं. प्रभूला धन्यवाद. नामी आता रूथला म्हणत आहे की बोआजची भेट घेण्या अगोदर तुला तेल लावलं पाहिजे. तर आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये येशू ख्रिस्ताशी भेट, जो आपला बोआज आहे, त्याची भेट घेण्या अगोदर आपल्याला माखण म्हणजे तेलची गरज आहे. प्रभूला धन्यवाद. तर हे तेल म्हणजे काय? तेल म्हणजे पवित्र आत्माचा अभिषेक दाखवतो. तर आज मी तुम्हाला पवित्र शास्त्र बायबल मधून 3 प्रकारचे तेल बोलून दाखवणार आहे. ते 3 प्रकारचे अभिषेक या दिवसामध्ये आपण प्राप्त करणं गरजेचं आहे. पहिलं त्या ठिकाणी दिलेलं आहे, या वर्षामध्ये प्रियांनो आपल्याला सर्वांना अभिषेकाची गरज आहे. का अभिषेकाची गरज आहे? कारण जे आपलं मागच्या वर्षामध्ये जे अर्ध राहिलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी या वर्षामध्ये अभिषेकाची गरज आहे. तुमच्याकडे काय नसलं तरी चालेल, पण अभिषेक हे असलंच पाहिजे. कारण अभिषेकाशिवाय आपण देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही असं बायबलमध्ये दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अभिषेकाशिवाय कुठं जाऊ शकत नाही? स्वर्गात जाऊ. अभिषेकाशिवाय तुम्ही अमेरिकेला जाऊ शकता. अभिषेकाशिवाय तुम्ही दुबईला जाऊ शकता. अभिषेकाशिवाय तुम्ही सगळं काही करू शकता, पण कुठं एंट्री नाही? स्वर्गात. योहान 3:5 मध्ये दिलेले, पाण्यापासून जन्मा आणि आत्म्यापासून जन्मा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला एंट्री कुठं आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये. म्हणून ज्यांना ज्यांना पवित्र आत्माचा अभिषेक नाही, त्या अग्नीचा अभिषेक नाही, त्या तेलाचा अभिषेक नाही, तर प्रियांनो सर्वांना संधी आहे या दिवसामध्ये कसंही करून तुम्ही पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त केलं गेलं पाहिजे. कारण त्याच्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये एंट्री नाही आणि त्याच्याशिवाय बोआज पण भेटणार नाही. बोआजाला भेटायच्या अगोदर नामी म्हणत आहे आपलं तुला तेल लावून घे. हे 3 अभिषेक कोणते आहे? पहिलं मी तुम्हाला सांगू इच्छितो, साम्स 92 and verse 10 मध्ये दिलेला आहे पहिला अभिषेक. आणि जसे रानबैलाचे शिंग तसे माझे शिंग तू उंच केले आहे. ताज्या तेलाने मला अभिषेक झाला आहे. ताज्या तेलाने मला अभिषेक झाला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणत्या तेलाने? कोणत्या तेलाने? ताजा. आणि इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, thou art anointed me with a fresh oil. काय कोणतं ऑइल? फ्रेश. म्हणजे ज्या वेळेस हा पवित्र आत्माचा अभिषेक येतो, अग्नी समान, तेल समान परमेश्वराचा अभिषेक येतो, त्यावेळेस आपण फ्रेश बनत असतो, रियल फ्रेश बनत असतो. प्रभूला धन्यवाद. एक ताजा तवाना अनुभव जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्हाला या अभिषेकाची गरज आहे प्रियानो. एक ताजा तवाना. जर तुम्ही सुकलेले, तुटलेले, निराश, उदास आणि खिन्न आहे आणि जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरले, तर तुमचा तो थकलेला अनुभव, तुमचा गळालेला अनुभव सगळं निघून जाईल and you will be fresh anointing. एक ताजा अनुभव. प्रभूला धन्यवाद. आमच्या मंडळीमध्ये एक आम्ही लहान लेकरं होतं, त्यावेळेस एक ब्रदर होते, त्यांचं नाव होतं पॉल आणि ते गौंडी काम करायचे. गौंडी काम आठवडाभर काम करून बिचारा थकून जायचा आणि दर रविवारी त्याची पहिली साक्ष असायची. तो म्हणायचा, पूर्ण आठवडा मी काम करून इतकं थकलो आणि मी देवाच्या सानिध्यामध्ये आलो आणि मी पवित्र आत्म्याने भरलो, परमेश्वराने मला ताजा करून टाकलेला आहे, माझा थकवा सगळं निघून गेलेला आहे आणि मी आता फ्रेश झालेलो आहे, पुढे 1 आठवडा अजून काम करायला. ज्यांना ज्यांना वाटत आहे आम्ही गळालेलोय, आम्ही थकलेलोय, तुम्हा सर्वांना आता टॉनिकची गरज नाही, पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि ते नामीने ओळखलं आणि रूथला सांगितलं, अगं हे ते करत बसू नको, जा पहिलं माखण कर.
पहिलं जाऊन काय कर, पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळव. प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्याकडे सगळे आहे, सगळं काही आहे, आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही, तो बघा, यू विल मिस द मार्क. आपलं ते निशाण चुकणार आहे. आपल्याला प्रभूकडे जायचं आहे, तर आपल्याला याची गरज आहे. आणि दुसरा अभिषेक आपण पाहतो तेलाचा, साम्स 89 अँड वर्ड्स 20, स्तोत्र 89 आणि वचन 20. इथं दिलेलं आहे, माझा सेवक दावीद मला मिळालेला आहे आणि मी पवित्र तेलाने त्याचा काय केलेला आहे, अभिषेक केलेला आहे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये पवित्रता पण आहे. अभिषेकामध्ये पवित्रता पण आहे. पवित्र आत्माचा अभिषेक आपल्याला पवित्र पण करू शकतो, म्हणून हे पण आपल्याला पाहिजे. आणि तिसरा तेलाचा जो अनुभव आपण पाहतो, स्तोत्र 45 आणि वचन 7 मध्ये दिलेले, साम्स 45 अँड वर्ड्स 7, त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्या पवित्र आत्म्याबद्दल, त्या तेल बद्दल दिलेलं आहे, आनंदाच्या तेलाचा अभिषेक. Thou art anointed me with the oil of gladness. तो मला अभिषेक केलेला आहे. कोणत्या तेलाने? आनंदाच्या तेलाने तो मला अभिषेक केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, जितके लोक पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळवलेले आहे ना, त्या लोकांना माहीत असेल पवित्र आत्म्यामध्ये केवढा आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. मला पहिले येशू ख्रिस्ताची माहिती नव्हती. मी येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हतो. एक पास्टर मला भेटले. त्या पास्टरचं नाव होतं डॅनियल. आणि ते पास्टर डॅनियल असं बॅग घेऊन यायचं, ते नेहमी मला अजून आठवतं. बॅग घेऊन यायचं असं, आणि ते मला नेहमी देवाचं वचन सांगायचे. आणि ते मला बोलायचे, ब्रदर आशीष, पवित्र आत्मा में बहुत आनंद है, आप पवित्र आत्मा का अभिषेक पाना चाहिए. जब आप पवित्र आत्मा का अभिषेक पाओगे ना, आपको बहुत आनंद हो जाएगा. मी नेहमी ऐकायचो. आणि मग एकदा मी आणि एक माझा मित्र राजू नावाचा, आम्ही एका मीटिंगमध्ये गेलो. पवित्र आत्म्याची स्पेशल मीटिंग होती आणि मोठं संमेलन होतं. आम्ही गेलो आणि मागं बसलो. म्हणजे मी आता कशाबद्दल बोलत आहे? मी बोलत आहे आनंदाच्या तेलाचा अभिषेक. म्हणजे पवित्र आत्मा कसा आपल्याला आनंदित करतो बघा. आणि आम्ही गेलो त्या मीटिंगमध्ये, मागच्या बाजूला बसलो आणि त्या पवित्र आत्म्याबद्दल अन्य भाषा वगैरे व्हायला लागले, मोठा आरडाओरडा सगळा व्हायला लागला. पण प्रियांनो, जे 6 वाजता मीटिंग चालू झाली होती, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, मीटिंग काही संपायला तयार नाही. 11 वाजले, पवित्र आत्म्याचा एक मोठा वर्षाव तिथं होत होता. लोक पवित्र आत्म्याने भरत होते, अन्य भाषामध्ये बोलत होते, लोक देवाचं दर्शन बघत होते, अद्भुत गोष्टी त्या ठिकाणी चालल्या होत्या. 11 वाजले, 12 वाजले. मग त्या ठिकाणचे वातावरण पाहून आम्ही दोघांनी प्रार्थना केली, प्रभू, जर एक पवित्र आत्मा खरा असा अनुभव देतो आणि अन्य भाषाचं दान असेल तर आम्हाला दोघाला दे, नाहीतर आम्हाला हा कल्लोळ नको आहे, हे गडबड आम्हाला नको आहे. आम्ही दोघं प्रार्थना केले आणि सिन्सिअरली आम्ही गुडघ्यावर आलो. आम्ही गुडघ्यावर आलो, आपले डोळे बंद केले आणि देवाजवळ आम्ही प्रार्थना करू लागलो, परमेश्वरा, असा एक अभिषेक असेल तर मला पाहिजे. प्रभूला धन्यवाद. विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड, थोड्या वेळामध्ये प्रियांनो, पवित्र आत्माचा अभिषेक असा मोठ्या वादळ वाऱ्यासारखा आला. आणि मी त्या वादळ वाऱ्यामध्ये पवित्र आत्म्याने भरून गेलो. आणि जसं एक कागद हवामध्ये उडतो तसं मी उडू लागलो. मी आणि माझा मित्र, आम्हाला दोघांना पवित्र आत्म्याने परमेश्वराने भरून टाकलं. अन्य भाषाने आम्हाला भरून टाकलं. एक नवीन सामर्थ्याने भरून टाकलं. आणि ज्या वेळेस ती मीटिंग थोडे वेळ संपली, अर्ध्या तासाने आम्ही दोघांनी पाहिलं, आम्ही जे एकदम मागं होतं, तर पवित्र आत्म्याने आम्हाला एकदम पुढे आणलं होतं. आणि इतका आनंद माझ्या अंतःकरणामध्ये होता, आणि तो आनंद मी तुम्हाला विवरण करू शकत नाही, कारण आनंदाच्या तेलाचा अभिषेक त्या दिवशी मी अनुभव केलेला आहे. आणि त्यावेळेस पास्टर डॅनियलचे शब्द मला आठवले, ब्रदर आशीष, पवित्र आत्मा में बहुत बड़ा आनंद है.
हालेलुया. मग माझी भूक निघून गेली, माझी तहान निघून गेली. बस अन्य भाषामध्ये बोलणे, बस प्रार्थना करत राहणे. आणि त्यावेळेस कॉलेजला जाताना पूर्वी अभिषेक मिळवण्या अगोदर आमच्या कॉलेजचं रोड मस्त डांबरी रोड, सगळे प्रोफेसर, टीचर्स, स्टुडंट्स गप्पा मारत आम्ही जायचो. पण ज्या वेळेस मला पवित्र आत्माचा अभिषेक मिळवला त्यावेळेस माझा रस्ता बदलला. त्यावेळेस माझा रस्ता बदलला. आमच्या कॉलेज अजून एक पाऊल वाट होती, मी तो रस्ता निवडला. आणि 20 मिनिटाचा रस्ता होता पायी जायचा. आणि 20 मिनिटं नुसतं पवित्र आत्म्याने भरून अन्य भाषेमध्ये बोलत बोलत मी माझ्या कॉलेज पर्यंत जायचो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस ते टायपिंग असायचे, टक 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 30 वर्ड्स पर मिनिट 40. आता आहे का नाही माहित नाही. आणि त्यावेळेस ते एक पॅराग्राफ द्यायचे टायपिंग करायला, ते मी बाजूला ठेवायचं. फक्त येशूच्या गोष्टी टाईप करत बसायचो, येशूच्या गोष्टी. कारण जीवनामध्ये इतका आनंद झाला होता, इतकी शांती आली होती. माझ्या आयुष्यात कसाच आनंद कधीच झालेला नव्हता. इतकं आनंदाच्या तेलाचा अभिषेक माझ्या जीवनामध्ये काम करू लागला. आणि त्यावेळेस बरेच टीचर्स आणि प्रोफेसर काही गोष्टी मला समजावून सांगायचे, मी त्यांचं ऐकायचं नाही, मी त्या चुकीच्या गोष्टी करायचो. पण पवित्र आत्मा आल्यानंतर पवित्र आत्मा मला शिकवू लागला, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर माझं जीवन, जुनं जीवन मी सोडून दिलं आणि प्रभूमध्ये आलो. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, हा जो आनंदाचा अभिषेक आहे ना, ते तुम्ही प्रत्येकाने मिळवलं पाहिजे. प्रत्येकाने मिळवलं पाहिजे. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक येईल ना, मोठमोठे काम परमेश्वर त्याच्याद्वारे करतो. अद्भुत काम करतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. माझे एक पास्टर आहेत, ते मित्र आहे, त्यांचं नाव जबादुराई. काय त्यांचं नाव? जबादुराई. ते आता रिसेंटली वारले बिचारे. ते चांगला प्रभूचा सेवक होता. आणि एका ठिकाणी ते प्रभूची सेवा करत असताना ते चर्चमध्ये राहिले आणि रात्री चोर आले. त्या ठिकाणी मध्यरात्री चोर आले, 4 चोर आले. आणि त्यावेळेस ज्यावेळेस दरवाजाचा आवाज आला, यांनी खिडकीतून पाहिलं, कारण हा देवाचा दास झोपला नव्हता. त्यावेळेस बसून गुडघ्यावर उभे राहून प्रभूची प्रार्थना करत होता. यांनी खिडकीतून पाहिलं, 4 चोर आलेले. मग हा काय केला, प्रार्थना त्याने तसेच चालू ठेवले. आणि प्रार्थना चालू ठेवली, देवाशी बोलत होता. मग ते आजूबाजूला काही इतकं घरं नव्हते. मग चोर लोकांनी डेअरिंग केले, त्यांना कळालं कोणतरी जागा आहे म्हणून. मग त्यांनी काय केलं, दगडाने दरवाजा तोडून टाकला आणि 4 चोर आत आले. आणि 4 चोर आत आल्यानंतर हे पास्टर जबादुराई यांनी काय केलं, हे अन्य भाषामध्ये बोलू लागले, पवित्र आत्म्याने भरले. आणि इतकं पवित्र आत्म्याने भरून ते चेंडू सारखे उडायला लागले. इतकं मोठं सामर्थ बघून 4 चोर पळून गेले तिथून. अरे, आमच्यापेक्षा मोठं ताकद या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्यामध्ये फायदे पण भरपूर आहे प्रियानो. पृथ्वीमध्ये तर आहे, स्वर्गासाठी पण फायदे आहे. आनंदाच्या तेलाचा अभिषेक ज्यांना ज्यांना असेल, मी देवाला धन्यवाद देतो. ज्यांचं नाही, परमेश्वर तुम्हाला पण पवित्र आत्म्याने भरो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्ही प्राप्त करा. प्रभूला धन्यवाद. एक नवीन जीवन आनंदाचं. रूत बनण्यासाठी बोआची भेट घ्यायची असेल, तुला तेल लावावं लागेल. शॉर्टकट नाही. शॉर्टकट मारू शकत नाही. हा, इथं मारू शकता तुम्ही, इथून शॉर्टकट, तिथून शॉर्टकट, हे चुकलं ते चुकलं चालेल, पण देवाच्या राज्यासाठी शॉर्टकट नाही. इथं 35 मार्क मिळालं तरी शाळेत पास आहे, 40 मार्क मिळालं तरी कॉलेजमध्ये पास आहे. देवाच्या राज्यात जायचं असेल 99 पण चालत नाही, तिचं 100च लागतात. प्रेज गॉड. आणि हे कधी शक्य आहे? तुम्ही दुष्ट आत्म्याचा विरोध कधी करू शकता? सैतानाचा विरोध कधी करू शकता? ज्यावेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे प्रियांनो, तुम्ही त्याचा विरोध करू शकता आणि विजयी होऊ शकता. या 2026 मध्ये आपल्याला रूत सारखं बनायचं आहे. आपल्याला माखण म्हणजे ते तेल आपल्याला लावायचं आहे. तो तेलाचा अभिषेक आपल्याला हवा आहे. त्याच्याशिवाय आपण ख्रिस्ताची वधू किंवा ख्रिस्ताची मंडळी बनवू शकत नाही. अर्पा बनणं सोपं आहे. देवाच्या सेवकांना सोडून जगामध्ये जाणं सोपं आहे. परंतु देवाच्या सेवकाला नामीला धरून राहणं गरजेचं आहे. देवाचे सेवक तुम्हाला पवित्र आत्म्यासाठी मदत करतील. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो.
होय प्रिय बंधू बहिणींनो, पवित्र आत्म्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. प्रभूला धन्यवाद. तर पहिली गोष्ट झाली नाहण, आणि दुसरी गोष्ट झाली माखण, आणि तिसरी गोष्ट काय आहे? अरे वा, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. तर तिसरी गोष्ट आहे चांगले वस्त्र. प्रभूला धन्यवाद. देव सर्व काही पूर्ण करण्यासाठी आपल्या लाईफमध्ये चांगल्या वस्त्राची गरज आहे. तर चांगले वस्त्र म्हणजे काय प्रियांनो? या दिवसामध्ये देवाच्या लेकरांना वस्त्राची पण गरज आहे. चांगले वस्त्र, योग्य वस्त्र आपल्याला पण आवश्यक आहे, है ना? तर आपण देवाच्या सानिध्यामध्ये, एस्पेशली ज्यावेळी देवाच्या मंदिरात आपण येतो प्रियांनो, बायबल म्हणतं सांभाळून पाऊल टाका, है ना? आपले वस्त्र कसे आहे, आता कोणत्या प्रकारचे वस्त्र आपण घातलेलं आहोत याबद्दल चौकस राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता रूथला सांगितलेलं आहे तू वस्त्रे घाल, चांगली वस्त्रे घाल. तर चांगली वस्त्रामध्ये पहिलं वस्त्र आहे सुंदर वस्त्र. 5 प्रकारची वस्त्र आहे. मी एक 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो 5 प्रकारचे सुंदर वस्त्र. तर पहिलं वस्त्र आहे सुंदर वस्त्र. चांगल्या वस्त्रामध्ये पहिलं आहे सुंदर वस्त्र. बुक ऑफ आयसाया चॅप्टर 52 अँड वर्ड्स 1. 52 यशा संदेशाचं पुस्तक 52 अध्याय आणि वचन 1. सियोने जागी हो, जागी हो, आपला पराक्रम धारण कर. यरूशलेमे पवित्र नगरी, आपले सुंदर वस्त्रे लेऊन घे. सुंदर वस्त्र लेवून घे. या ठिकाणी दिलेले यरूशलेम तू पण, आणि सियोन तू पण काय घाल? सुंदर वस्त्रे. सुंदर वस्त्र नेसायला सांगितलं. अहो, यरूशलेम कसं नेसणार? यरूशलेम कसं नेसणार सुंदर वस्त्र? प्रेज द लॉर्ड. आणि सियोन कसं नेसणार सुंदर वस्त्र? सियोन आणि यरूशलेम हे जागा आहेच, परंतु अनुभव पण आहे. सियोन आणि यरूशलेम नॉट ओनली प्लेस बट ऑल्सो एक्सपिरियन्स. देवाला धन्यवाद असो. तर प्रियांनो, हे सियोन यरूशलेम म्हणजे जे परमेश्वराचं राज्य आहे, परमेश्वराच्या राज्याचा भाग आहे. येशू ख्रिस्त बोलला, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा, आणि मी तुमच्यासाठी एक जागा तयार करायला जातो. पुष्कळ म्हणजे काय? देवाच्या राज्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे सियोन, आणि दुसरं आहे नवीन यरूशलेम, आणि तिसरं आहे नवीन आकाश, आणि चौथा आहे नवीन पृथ्वी. नवीन आकाश, नवीन पृथ्वी, सियोन, यरूशलेम हे सगळं स्वर्ग एकच आहे, परंतु स्वर्गातले वेगवेगळे नाव आहे. मुंबई एकच आहे, त्याच्यात कल्याण पण आली, त्याच्यामध्ये ठाणा पण आला, त्याच्यामध्ये पार्ला आला, त्याच्यामध्ये माहीम आला, सगळं मुंबईमध्ये येतात. तसं स्वर्ग एकच आहे, परंतु जागा काय आहे? वेगवेगळ्या आहे. तर प्रिय बंधू बहिणींनो, या ठिकाणी दिल्याप्रमाणे सियोन आणि यरूशलेम तुम्ही सर्व काय करा? सुंदर वस्त्र घाला. प्रभूला धन्यवाद. सुंदर वस्त्र म्हणजे काय? सुंदर वस्त्र म्हणजे काय? पवित्र वस्त्र. कारण स्तोत्र 96 वचन 9 मध्ये दिलेले, साम्स 96 अँड वर्ड्स 9 मध्ये दिलेले, ब्युटी ऑफ होलीनेस. काय दिलेले? ब्युटी ऑफ होलीनेस म्हणजे पवित्रतेची सुंदरता. कशाची सुंदरता? पवित्रतेची सुंदरता. आणि रूथ, जर बॉस तुला पाहून अट्रॅक्ट व्हायला पाहिजे, बॉस तुला पाहून मोहित झाला पाहिजे, तर तुला पवित्रतेची सुंदरता पाहिजे आहे. या दिवसामध्ये सुंदरतेचे कारखाने भरपूर आहे. काही सुंदरता 4 तास टिकतात, काही 6 तास टिकतात, काही 12 तास टिकतात. जगिक सुंदरता ते आहे. परंतु पवित्रतेची सुंदरता प्रियांनो युगानुयुग टिकणारी आहे, आणि त्याद्वारे बोआज अट्रॅक्ट होत असतो. तर तुमचा बोआज येशू ख्रिस्त याला अट्रॅक्ट करायचा असेल तर कोणती सुंदरता पाहिजे? लगेच सांगू नका त्या ठिकाणी खूप चांगलं ब्युटी पार्लर झालेलं, तिकडे जा, सगळं बदलून टाकतो तो 6 तासासाठी. हा का कंसामध्ये. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, पवित्र आत्म्यामध्ये येशू ख्रिस्त हा बॉस, याचे भेट व्हायला पाहिजे. तर इथे दिलेले वस्त्र, तुमचे जे वस्त्र आहे
पवित्रतेने शोभायमान होणारे वस्त्र असलं पाहिजे. आणि दुसरं वस्त्र मी बोलतो बायबलमध्ये दिलेले उंची वस्त्र, उंचा पोशाख. जकर्या चॅप्टर 3 अँड वर्ड्स 4. जकर्या 3रा अध्याय वचन 4. जकर्या 3:4. आणि जे त्याच्या समोर उभे राहिले होते त्यांना त्याने उत्तर देऊन म्हटले, तुम्ही त्याच्या अंगातून ती मलिन वस्त्रे काढा. मग त्याने त्याला म्हटले, पहा, मी तुझ्या अन्याय तुझ्यापासून दूर केला आहे आणि मी तुझ्या अंगात मौल्यवान वस्त्रे घालणार आहे. हा, मौल्यवान वस्त्र, ह्यालाच दिलेले उंची पोशाख, या मौल्यवान वस्त्र. तर प्रियांनो, आपण जर रूत बनायचं असेल तर आपल्याला दुसरं आहे मौल्यवान वस्त्र पाहिजे. मौल्यवान वस्त्र म्हणजे काय? पहिलं तिथं दिलेले आपले अनीतिमत्वाचे वस्त्र काढून टाका. म्हणजे पाप ज्या वेळेस आपण सोडतो, पापाचे कृत्य आपण ज्या वेळेस सोडतो, त्याच्यानंतर परमेश्वर हे मौल्यवान वस्त्र आपल्याला देत असतो. तिसरं वस्त्र आहे राजकीय वस्त्र किंवा काशिदेची वस्त्र किंवा भरजरी वस्त्र. स्तोत्र 45 वचन 13 आणि 14. Psalms 45 verse 13 and 14. अंतपुराच्या आत राजकन्या, अंतपुरा म्हणजे राजमहल. राजकन्या संपूर्णपणे तेजस्वी आहे. तिचे वस्त्र सुवर्ण जडित आहे. काशिद्याच्या वस्त्रांनी सजलेली अशी ती राजाजवळ मिरवत नेली जाईल. बघा, या ठिकाणी राजकीय वस्त्र आहे आणि याबद्दल असं दिलेलं आहे, हे राजकीय वस्त्र राणीने घातलेले काशिदेची वस्त्र आहे आणि विणलेले वस्त्र आहे. म्हणजे छोटे छोटे टाके घालून हाताने विणलेले कापड आहे आणि हे कापड बनवण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं. हे काशिदेचे वस्त्र आहे ना, छोटे छोटे टाका मारून मारून विणण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं. याचा अर्थ काय माहितीये? जे आपण येशू ख्रिस्ताची वधू होणारे प्रियांनो, आपल्याला काय काय वेळेस कष्टाच्या मार्गातून जावं लागेल. मी तुम्हाला सांगतो, बायबल कधीच तुम्ही एकदा प्रभूमध्ये आल्यानंतर तुमचं कष्ट संपलं असं बायबलमध्ये कधीच लिहिलेलं नाही. तर लक्षात ठेवा, कष्टाची पण एक पूर्णता आहे. ती पूर्णता पण आपण प्राप्त केली पाहिजे. येशू ख्रिस्त साक्षात देवाचा पुत्र होता, तरी त्याला वधस्तंभ उचलावं लागलं आणि त्याला कष्टाची पूर्णता करावी लागली. तुमच्या लाईफमध्ये जर कष्ट आले असेल, निराश होऊ नका, उदास होऊ नका. ते तुम्हाला राजकन्या बनवत आहे, ते तुम्हाला कुमारी बनवत आहे येशूशी भेट घेण्यासाठी. म्हणून आज सायंकाळी या ठिकाणी जितके लोक आहे, ज्यांना ज्यांना वाटतं माझं हे दुःख का संपत नाही, माझं हे कष्ट का संपत नाही, तर प्रियांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, बघा, जगिक लोक आहे त्यांना पण कष्ट आहे आणि देवाच्या लोकांना पण कष्ट आहे. पण दोघांच्या कष्टामध्ये फरक आहे. दोघांच्या कष्टामध्ये काय आहे? फरक आहे. आता प्रियांनो, समजा मी आहे आणि डॉक्टर विकास कांबळे, आम्हाला दोघांना बाहेर जायचंय, पण खूप मोठा पाऊस आला बाहेर. काय आला? खूप मोठा पाऊस आला. तर डॉक्टर विकास कांबळेकडे छत्री आहे आणि माझ्याकडे छत्री नाही. पावसात तर आता थोडंफार ते पण भिजणारच आहे. पावसात तर जायचंच आहे, आता अर्जंट जायचंय. पण ते काय करतील? त्यांची छत्री खोलतील आणि ते जातील. पण माझ्याकडे काय नाही, छत्री नाही, मला भिजतच जावं लागेल. म्हणजे याच्यातून मी तुम्हाला एक बोलतो, देवाच्या लोकांना पण कष्ट येतं आणि जगिक लोकांना पण कष्ट येतं. पण देवाच्या लोकांकडे देवाची कृपेची छत्री आहे आणि त्या कष्टामध्ये प्रभू त्यांना कृपा पुरवतो. पौल 3दा प्रार्थना केली, त्याला डोळ्याचा आजार होता आणि परमेश्वर त्याला काय बोलला? माझी कृपा तुला पुरी आहे. तर प्रियांनो, काय काय वेळेस तुम्ही कष्टातून जाईल, पण कृपेची छत्री तुमच्या बरोबर आहे, तुम्ही कधीच विसरायचं नाही. आणि जोपर्यंत ती कृपा तुमच्यामध्ये आहे, अशक्य गोष्ट शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाची कृपा इतकी साधारण नाही, अजिबात नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, तुम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे.
आपल्याला देवाचं सामर, देवाची कृपा आहे. म्हणून कष्ट आहे म्हणून नाराज होऊ नका. पौलाला देव बोलला, माझी कृपा तुला पुरी आहे. आज या ठिकाणी तुम्हाला कोणतं टेन्शन, कोणत्या वेदना असेल, आज प्रभू तुम्हाला एक आशीर्वाद देऊन पाठवत आहे. इथून तुम्ही रिकाम्या हातात जाणार नाही. देवाच्या कृपेचा शिक्का तुमच्या कपाळावर लावून प्रभू तुम्हाला पाठवत आहे. प्रेज गॉड. आणि तुम्ही ज्यावेळेस घरी जाल, तुम्हाला अनुभवाल काहीतरी चेंज झालेला आहे. परिस्थिती बदलल्यासारखी वाटती. कारण एकच आहे, तू देवाच्या कृपेने भरून इथून जाणार आहे. ही सभा साधारण सभा सारखी नाही. ही सभा एक विशेष सभा आहे, जिथं देवाचा अभिषेक आहे, जिथं देवाची कृपा आहे, जिथं देवाचं वचन आहे, जिथं देवाचं सामर्थ्य आहे. प्रिय देवाच्या लेकरांनो, आणि आज प्रभू तुम्हाला ते सर्व देऊन पाठवणार आहे. प्रभू तुमच्या उदासीनतेमध्ये रस्ता काढणारा परमेश्वर आहे. हालेलुया. निराश होऊ नका, दुःखी होऊ नका. लेकरांचं भविष्य बघून निराश होऊ नका. परिस्थिती बदलणारा देव आज रात्री आमच्यामध्ये आलेला आहे. सिच्युएशन बदलणारा देव आज रात्री या ठिकाणी उभा आहे. प्रेज गॉड. जसं डॉक्टर विकास कांबळेने पाहिलं 3 देवाचे सेवक, त्या 3 देवाच्या सेवकांना मुठ्ठीमध्ये घेतलेला सर्वशक्तिमान देव आज या ठिकाणी हजर झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आमचा देव काही पण करू शकतो. प्रियांनो, विश्वास करणाऱ्यांची त्रेधा कधी सोडत नाही. मी आता बोललो, आमचा देव काही पण करू शकतो. आणि आज रात्री इथं काय पण होणार आहे. देव काय पण करू शकतो. हालेलुया. फक्त मागणाऱ्यांची कमी आहे, फक्त विश्वास करणाऱ्यांची कमी आहे. प्रियांनो, आमचा देव सर्व काय करणार आहे. आणि जसं आपण पाहतो, एक स्वतंत्रतेचा दिवस किंवा गणतंत्रताचा दिवस आहे ना. गणतंत्रताचा आज दिवस आहे 77वा. आणि या दिवशी आपण काय करतो, आपला झेंडा आपण फडकवतो. प्रेज द लॉर्ड. आहे ना. सचिवालयामध्ये म्हणा, इकडं तिकडं सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या राजकीय महालामध्ये किंवा राजकीय ऑफिसमध्ये सगळ्या ठिकाणी झेंडा फडकवतो आणि घोषणा करतो, आमचा देश आता पारतंत्र्य नाही, आमचा देश स्वातंत्र्यामध्ये आहे. घोषणा करतो. हालेलुया. आणि आज रात्री आम्ही ती कोणती घोषणा करणार आहे? यहोवा निसी, परमेश्वर माझ्या विजयाचा झेंडा आहे. हालेलुया. आज प्रभू आपल्याला नक्की विजय देणार आहे. प्रियांनो, प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. कष्टाचं आहे ते राजकीय वस्त्र, कष्टाचं वस्त्र. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. तुमच्या कष्टामधून परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला धन्यवाद. आणि 4थं वस्त्र आहे शुभ्र वस्त्र. शुभ्र वस्त्र, व्हाईट गारमेंट. रेव्हेलेशन चॅप्टर 3 and verse 5. प्रकटीकरण 3रा अध्याय वचन 5. जो जिंकतो तो शुभ्र वस्त्रे ल्यालेला असा होईल. जो जिंकतो तो शुभ्र वस्त्र ल्यालेला असं होईल. म्हणजे जो जय मिळवतो त्याला परमेश्वर बोलतो, मी कोणतं वस्त्र देणार आहे? पांढरे शुभ्र वस्त्र देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही वस्त्र कोणासाठी आहे? रूथ साठी आहे. कारण रूथ आता चांगले वस्त्र धारण करणार आणि कोणाला भेटणार? बोआजला भेटणार. आपण रूथ आहोत. आपला बोआज येत आहे. त्याला भेटण्यासाठी कोणते वस्त्र पाहिजे? शुभ्र वस्त्र. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. आणि इथे दिलेले, जो जय मिळवतो त्याला देणार आहे. म्हणजे जय कधी मिळणार? जय कधी मिळणार? जय मिळवण्याच्या अगोदर काय आहे? एक लढाई आहे. जय मिळवण्याच्या अगोदर काय आहे? एक लढाई. आणि ज्या वेळेस तुम्ही लढाई जिंकणार, त्याच्यानंतर परमेश्वर आपल्याला त्याची वधू बनवणार आहे. एक विजय 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 प्राप्त करायचा. कशावर विजय? पापावर, श्रापावर, सैतानावर आणि या जगावर. या 4 गोष्टीवर आपल्याला काय मिळवायचंय? जय
कॉम्प्रोमाइज करून जाऊ नका. जगावर पण आपल्याला जय मिळवायचंय, कॉम्प्रोमाइज करून जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. तिथं ज्या वेळेस एक आध्यात्मिक युद्ध आहे, तिथं कॉम्प्रोमाइज करू नका. जगी गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे. घरी जाऊन वाचा, रोम 12:2 मध्ये दिलेलं आहे, बी नॉट कन्फर्म टू दिस वर्ल्ड. या युगाशी समरूप होऊ नका. तर प्रियांनो, या युगाबरोबर आपल्याला एक व्हायचं नाही. आपल्याला वेगळं जीवन जगायचं आहे. आता तुमच्यापैकी कोण म्हणेल, जसं मी बोललो, काय काय जादा शाने असतात काय काय वेळेस, ते बोलणार जगामध्ये राहायचं असेल तर थोडंफार करावंच लागतं कॉम्प्रोमाइज, थोडंफार करावंच लागतं. पण अजिबात नाही. प्रभूला धन्यवाद. बघा, समुद्रामध्ये जो मासा असतो, खारट पाण्यामध्ये असतो, पण तरी तुम्ही घरी आणून त्याला कापून चांगलं शुद्ध करता आणि वरून काय टाकता? ऐकलं नाही मी? त्याच्यात मीठ टाकताच. हाय, कशात? तो खारट पाण्यामध्ये आहे, तरी पण त्याच्यात काय टाकतो आपण? मीठ. म्हणजे मासा समुद्रामध्ये राहिला, खारट पाण्यामध्ये राहिला, तरी तो खारटपणा त्याच्यात येत नाही. तसं तुम्ही जगामध्ये राहा, पण जगिक गोष्ट तुमच्यामध्ये येऊ देऊ नका. पण शेवटी तसं होतच. एक वेळ अशी येते, मग मासा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. कधी? ज्या वेळेस तो मरतो. जोपर्यंत तो जिवंत असतो ना, पाण्याच्या प्रवाहाबरोबर, त्या पाण्याच्या करंटच्या विरोधात तो पोहत असतो. पण ज्या वेळेस मरतो, प्रवाहाबरोबर, जिथं पाणी घेऊन जाईल तिथं, जसं जग बोलेल तसं नाही. प्रिय देवाच्या लेकरांनो, तुम्ही जग आणि जगिक गोष्टीवर विजय मिळवलं पाहिजे. विजय मिळवल्यानंतर रुतबाईचे कपडे तुम्हाला मिळतील. ते कपडे घालून बोआज साहेबांशी भेटायचं आहे आपल्याला. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. म्हणून आपले वस्त्र आपल्याला सांभाळायचे प्रियांनो. आणि शेवटचं वस्त्र आहे 5वं, तारणाचे वस्त्र. आयसाया 61 and verse 10, द गार्मेंट ऑफ सॅल्वेशन. जे तारण आपल्याला मिळालेलं ना, ते तारण शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे. शेवटपर्यंत ते तारण आपल्याला टिकवायचे. हे 5 प्रकारचे वस्त्र धारण करून जाऊन उभं राहायचं आहे. कुठं? फोटो स्टुडिओमध्ये? मग कुठं? बोआज समोर उभं राहायचं आहे. आणि प्रिपरेशन कोण करून घेतंय? नामी करून घेतंय. आणि नामी म्हणजे कोण? देवाचे सेवक लोक. तर तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नामी असली पाहिजे. बिना नामीचं कोणी असता कामा नये. जे योग्य मार्गदर्शन करणारे देवाचे दास, देवाचे सेवक डॉक्टर विकास कांबळे हे आपल्याला लाभलेले आहे. त्याबद्दल देवाला आपण धन्यवाद केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि या नामीला धरून ठेवा. अर्पासारखं बाय बाय करू नका. गुड बाय डॉक्टर साहेब, लय झालं तुमचं बिल. नाही. प्रेज द लॉर्ड. अर्पा गेली आणि तिचं चॅप्टरच क्लोज झालेलं आहे. पण रूथ वाढत गेली. आणि शेवटी प्रियांनो, अजून आपण डीप गेलो तर रूथच्या कुळामध्ये येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. प्रेज गॉड. एक मोठं ब्लेसिंग, एक मोठा आशीर्वाद. ज्या वेळेस आपण देवाच्या सेवकांना धरून राहतो, तर त्यावेळेस परमेश्वर आपल्याला अशा प्रकारचे आशीर्वाद देत असतो. प्रेज द लॉर्ड. मग अशा प्रकारचे हे 5 वस्त्र. आता 3 गोष्टी बोललो मी. पहिलं काय बोललो? नाहण. ओके. आणि दुसरं? आणि तिसरं? चांगले वस्त्र. आता शेवटचं आहे. आता मी समाप्त करतो एक 5-10 मिनिटांमध्ये प्रियांनो. चौथं आहे, तिला काय बोलली? आता तू, नामी बोलत आहे रूथ, आता तू खळ्यात जा. कुठं जाता? खळ्यात जा. थ्रेशिंग फ्लोर. खळ्यात जा. खळ म्हणजे काय? कापणी शेतामध्ये होती, खळ्यामध्ये आणतात. भुस्सा आणि दाणा वेगळं करतात. भुस्सा जातो कुठं? अग्नीमध्ये. आणि दाणे जातात गोडाऊन मध्ये. प्रेज द लॉर्ड. तर त्याचप्रमाणे प्रियांनो, तो आपलं गोडाऊन किंवा भंडार म्हणजे स्वर्गाचं राज्य. तर आपण भुस्सासारखे होणे, आपण कशासारखे झाले पाहिजे? आपण काय बनलं पाहिजे? बोला बोला, थोडं मला ऐकायची सवय थोडी जास्त.
काय आपण काय बनलो पाहिजे? आपण काय बनलो पाहिजे? दाणे. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही दाणे तर बोलले, आता बोलून फसले. ज्या झाडाला आहे ना, ज्वारीचं बघा, बाजरीचं बघा, ज्याला दाणं येतं तो काय करतो? थोडासा वागतो. प्रेज गॉड. जर देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, तुम्ही देवाच्या कृपेने भरलेला आहात, नेहमी नम्र जीवन जगा. प्रेज गॉड. पण आपलं असतं मोडणार, पण ते चालणार नाही. आपली नगरी भाषा इथं चालत नाही अजिबात. प्रेज द लॉर्ड. मोडणार पण ते नाही चालत. प्रेज गॉड. जर तुमच्यामध्ये गहू आहे, तुमच्यामध्ये दाणे आहे, तर आपलं जीवन कसं पाहिजे? नेहमी वाकलेलं पाहिजे, नम्र पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही वाकणार, लीन होणार, नम्र होणार, तुम्हाला असं वाटेल तुम्ही नम्र झाल्यामुळे दुसरे लोक तुमचा फायदा घेत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर तुला जितकं उंच करेल तितकं तुला नम्र व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आणखी उंच करील, पण तुम्हाला प्रत्येक पावलाला काय व्हायचं आहे? नम्र. बघत बसू नका. कोण मला धोंड मारतं, कोण मला दगड मारतं, त्यांच्याकडे बघत बसू नका. प्रभूला धन्यवाद. त्यांनी तुम्हाला काही मारू द्या. एक देवाचा दास होता आणि तो रस्त्यातून जात असता, एक आंब्याचं झाड होतं, मुलं त्या आंब्याला दगड मारत होती. एक दगड चुकला, त्या देवाच्या दासाला लागलं आणि त्याने पाहिलं मला कोण मारलं. पोरं सगळे पळत आले, सॉरी अंकल बोलले आणि त्याला दुखल्यासारखं झालं. त्या देवाच्या दासाने असं असं केलं, पाहिलं तर काय निघालं? रक्त. मग जोरजोरात रडू लागला. मग त्याच्यानंतर त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही मला दगड का मारला? ते बोलले या झाडाचे आंबे खूप गोड आहे, त्यामुळे आम्ही आंबे पाडत होतो. या ऐकल्यानंतर अजून जोरजोरात रडू लागला. इतक्या जोरजोरात रडू लागला. पोरं घाबरले बिचारे. आता हा आपल्याला श्राप देतो का काय देतो? मग पोरांनी शेवटी, खोडकर मुलामध्ये एक मुलगा असतोच आपल्यासारखा, त्याने विचारलं, बोलले देवाचे सेवका काय झालं? तुम्ही जोरजोराने का रडता? तो बोलला, मुलांनो, तुम्ही या झाडाला धोंड मारत होता, पण हे झाड तुम्हाला काय देत होतं? गोड फळ देत होतं. तुम्ही मला मारलं, पण मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, म्हणून मी काय करत आहे? रडत आहे. पण त्या देवाच्या दासाने त्यांना फळ दिलं होतं. कोणतं फळ? क्षमेचं फळ दिलं. प्रेज गॉड. ते क्षमेचं फळ तुमच्याकडे पण असलं पाहिजे. जे धोंडा मारतील त्यांना देऊन टाका क्षमेचं फळ. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. थ्रेशिंग फ्लोअर मध्ये या प्रियांनो, त्या ठिकाणी भुस्सा आणि हे वेगळं होतं. आणि एक खळं म्हणजे काय? आध्यात्मिक लाईफ मध्ये, स्पिरिच्युअल लाईफ मध्ये खळं म्हणजे प्रेझन्स ऑफ गॉड, देवाचं सानिध्य. खळं म्हणजे काय? देवाचं सानिध्य. आणि रूत कुठं असली पाहिजे? खळ्यात असली पाहिजे नेहमी. प्रेज द लॉर्ड. खळं म्हणजे काय बोललो मी? देवाचं सानिध्य. जर तुम्ही रूत आहात तर नेहमी कुठं राहणार? तुम्ही खळ्यात राहणार. प्रेझन्स ऑफ गॉड, देवाच्या सानिध्यामध्ये राहणार. प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये राहा. काय काय लोकांना देवाच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी फोन करावं लागतं. ओ ब्रदर, आज रविवार आहे. हो हो येतो ना. ओ सिस्टर, रविवार आहे, या ना या ना. काय काय लोकांना धक्का मारावा लागतो. प्रेज द लॉर्ड. वेगवेगळ्या टाईपच्या गाड्या असतात. आता सगळ्या ऑटोमॅटिक गाड्या झाल्या. पहिल्या आपल्या काळामध्ये कशा होत्या? काय काय गाड्यांना काय धक्का मारावा लागायचा. काय काय गाड्यांना धक्का मारावा लागायचं. काही धक्का गाड्या आहेत. आणि काय काय गाड्या कसे स्टार्टर मारलं की काय होता? नुसतं की 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 चालू होत नाही. ते दुसऱ्या नंबरच्या गाड्या आहेत. येतो येतो चला पुढे, मी आलो, येतो येतो चला पुढे. आणि काही गाड्या आहे स्टार्टर मारल्याबरोबर केक 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 म्हणून चालू होऊन जातात. ते आहे कोणते? ज्यांना सांगायची गरज नाही, देवाच्या सानिध्यात जायचं म्हणलं ते आनंदी होऊन जातात. प्रेज गॉड. असे लोक गाणे गातात. कोणतं गाणं? जब किसी ने मुझसे कहा चलो प्रभु के घर, तो मुझे क्या हुआ? मेरा मन
आनंदित हुआ और क्या होने लगा, झूमने लगा. प्रेज द लॉर्ड. थ्रेशिंग फ्लोअर साठी तुम्ही आनंदी झाले पाहिजे. देवाच्या सानिध्यात बसण्यासाठी तुमचं मन प्रफुल्लित झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग ती काय गेली, खड्यात गेली. आणि खड्यात ही जायच्या अगोदर बॉज ऑलरेडी तिथं होता आणि बॉस त्या ठिकाणी होता. मग ते वचन पूर्ण झालं. मग ती तिकडं आल्यानंतर बॉस तिला पाहिलं आणि दोघांची गाठी भेटी झाली. मग बॉस तिला म्हणतो, मुली भिवू नको, तुझ्या संबंधाने जे काय करायचं आहे मी पूर्ण करणार आहे. देवाच्या सानिध्यामध्ये पूर्ण होणार आहे प्रियानो. ते सुरुवातीला मी बोललो, स्तोत्र 138 वचन 8, परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही सिद्धीस नेणार, पूर्ण करणार आहे.